विद्यालय सालोड येथे सन 1960 ते 2025 या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला। पिढ्यानपिढ्या घडवलेल्या या शैक्षणिक वास्तू तब्बल 6 दशकातील माजी विद्यार्थी, निवृत्त शिक्षक व सध्याचे शिक्षक एकत्र आल्याने कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले। स्नेहमिलन सोहळ्याची सुरुवात माजी विद्यार्थ्यांच्या शाळेतील बँड पथकासोबत भव्य मिरवणुकीने करण्यात आली। गावातून मिरवणूक काढत माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रांगणात जल्लोषात स्वागत करण्यात आले। यानंतर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी RB शेंडे माजी शिक्षक होते। उद्घाटक म्हणून भीमराव मुटे निवृत्त शिक्षक, तर प्रमुख अतिथी म्हणून रामराव वादिले संस्था सचिव, भगवंत झाडे, अण्णा कोठेवार, सोनाली ठाकरे मुख्याध्यापिका, आशिष कुचेवार उपसरपंच, अण्णाजी गुंडलवार, विद्या कासटवार, प्रताप चरडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी माजी शिक्षकांनी शाळेतील आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील अनुभव, शिस्त, संस्कार आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांनी प्रभावीपणे मांडले। माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगताना अनेक क्षणी वातावरणात भावुक झाले। गुरु शिष्य नात्यांचे महत्त्व, शिक्षकांचे ऋण आणि शाळेने दिलेले संस्कार यावर उपस्थितांनी मनापासून भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रोशनी ठाकरे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप झाडे आणि अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार संजीव वाघ यांनी मानले। या प्रसंगी ज्येष्ठ माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांचा शॉल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला। स्नेहमिलन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सुगम संगीताचा कार्यक्रम। संदीप रघाटाटे, संतोष पोटे, पंकज पोटे, यश गराड यांनी सादर केलेल्या सुमधुर गीतांनी कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत आणली। जुन्या नव्या गीतांच्या सुरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। या स्नेहमिलन सोहळ्यास माजी विद्यार्थी, निवृत्त शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेहरू विद्यालय सालोड हे केवळ शिक्षण देणारे नाही, तर संस्कारांची शाळा असल्याचे या स्नेहमिलनातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।